जय अंबे मित्रांनो, मी कोकणी जेवण या चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो। आणि आज बघा रेनकोट वगैरे घेऊन आम्ही निघालोय। इथूनच जवळ एक 7 ते 8 किलोमीटरवर आर्यादुर्गा मंदिर, त्या ठिकाणी नवरात्री उत्सव कार्यक्रम चालू आहे। आणि आज तिथे बघा पारंपरिक वेशभूषेत टिपरी नृत्य असा एक मंडळाचा कार्यक्रम आहे, तर आम्ही जातोय त्या ठिकाणी। तर बघूया आपण सगळा कार्यक्रम कसा काय आहे तो। तर मित्रांनो बघा, आम्ही आता निघालोय। पावसाचं वातावरण आहे म्हणून रेनकोट वगैरे घातलाय आणि आता आपण चाललोय आर्यादुर्गेला। मित्रांनो तुम्ही बघताय बघा खाली परिसर, जोराचा पाऊस आहेच आणि शिवाय धुका पडलाय जोरान। मंडळी बघा, आम्ही आता आर्यादुर्गा मंदिर देवी असोळ या ठिकाणी आलेलो आहे। आणि आता आपण आत गेल्याच्या नंतर मंदिराचा परिसर वगैरे आतून बाहेरून सगळं बघूया। तर मित्रांनो तुम्ही आता बघताय या ठिकाणी बघा, हा थोडासा छोटासा भाग आहे, त्याला असा हा गोल कंपाऊंड करून हे साखळदंड वगैरे लावलेले आहेत। तर या ठिकाणी बघताय तुम्ही कातळीवर, इथे यात्रेच्या दिवशी म्हणजे अष्टमीला ज्या दिवशी यात्रा भरते ना, तेव्हा इथे देवी बसते। तर हा परिसरात बाकी असं इतर कोण चप्पल वगैरे घालून मनाई आहे आत जायला वगैरे, इथे देवाचं स्थान इथे आहे। त्याच्यामुळे हा असा पूर्ण कंपाऊंड केलेला आहे बघा, लोखंडी सळ्या वगैरे आणखी साखळदंड वापरून। आणि हा बघा इकडे तुम्ही आता जो बाहेर परिसर बघताय, हा पूर्ण तुम्हाला जो हिरवागार जो सर्व परिसर दिसतोय, या ठिकाणी अष्टमीला यात्रा मोठ्या प्रमाणात इथे भरते बघा। तर तुम्ही राजापुरातून यायला असाल तर राजापूर देवी असोळ असा हा रस्ता आहे, रोड आहे, रोडचं नाव आहे राजापूर देवी असोळ। माझ्या अंदाजे कमीत कमी 17 ते 18 किलोमीटर एवढ्या लांबीचा प्रवास आहे तो। तर तुम्ही राजापूरवरून अशा प्रकारे इथे येऊ शकता। तर मित्रांनो समोर तुम्ही जे मंदिर बघताय ना, हे गाव आहे देवी असोळ आणि मंदिर आहे आर्यादुर्गा मंदिर। तर बघा आता गाव बऱ्यापैकी खाली राहिलेलं आहे आणि मंदिर हे गावच्या बाहेर आहे, जवळजवळ सीमेवर म्हटलं तरी चालेल। तर याचं कारण असं आहे, ज्या वेळेला जी आर्यादुर्गा देवी ज्या व्यक्तीच्या पाठून आली, तेव्हा तिने असं सांगितलेलं होतं त्याला की तू पाठीमागे बघू नको, मी तुझ्याबरोबर येतो। परंतु काही अंतर चालल्याच्या नंतर त्या व्यक्तीला असं वाटलं की आपण जरा पाठी बघितलं तर काय होतंय, म्हणून त्याने पाठी वळून बघितल्याच्या नंतर तुम्ही समोर बघा मंदिर, या ठिकाणी देवी अंतर्धान पावली गुप्त झाल्याच्या नंतर या ठिकाणी सर्वांच्या वतीनं गावकऱ्यांच्या किंवा सर्व अधिकारी आणि मानकऱ्यांच्या आणि या ते देवीचं तिथे देवळाचं बांधकाम वगैरे सर्व करण्यात आलं, असं पूर्वीपार आख्यायिका आहे। तर मित्रांनो आम्ही आता मंदिराच्या आतमध्ये आलो आहेत आणि कार्यक्रमला आम्हाला यायला उशीर झाल्यामुळे कार्यक्रम चालू झालाय, तर आपण बघूया।
आता पाहिजे तू आणतोस नाही का सकाळपर्यंत तू जायचं ना कमायच्या अशा प्रकारे भक्तीच्या लक्ष दिवाळी उजळले भाग्य सर्वांचे माना आरोग्याला वंदन करून सुरुवात करूया आपण पुढील या कार्यक्रमाचे या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व भक्तगणांचे त्याचप्रमाणे पुढील रसिकांचे मी हार्दिक स्वागत करतो। आपल्याकडे काही संघ इथे उपस्थित आहेत। हो तुम्ही खय बसतास ती जागा घेऊन बसा एक काम कर ते साईडला जाऊन ना ऐकलात काय ते साईडला इकडून मित्रांनो बाहेर आता मंडळाने आयोजन केलेले कार्यक्रम टिपरी नृत्य पारंपरिक टिपरी नृत्य हे आता कार्यक्रम चालू झाले तर आपण ते कार्यक्रम सगळे पाहणार आहोत। आणि जास्तीत जास्त 16 महिलांना सहभाग करता येईल आणि 2 महिला किंवा पुरुष वाद्य वाजवण्यासाठी आपल्याला घेता येईल। त्याचप्रमाणे परीक्षणाच्या वेळा ताल स्वर शब्दोच्चार गाण्याची निवड सांगीत सादरीकरण त्याचप्रमाणे गाणं तुमचं पारंपरिक आहे का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सहभागी संघांना स्पर्धेपूर्वी गायली जाणारी गाणी प्रत्येकाने लिखित स्वरूपात आमच्या आयोजकांकडे द्यायची आहे जेणेकरून आपण म्हणत असलेली गाणी आमच्याकडे येतील। प्रथम नोंदणी करणाऱ्या 15 संघांना सहभाग घेता येईल। आम्ही फक्त 12 संघांचा समावेश केलेला आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। प्रत्येक संघाला इथे जो सहभागी होणारा प्रत्येक संघाला संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे। तुमचा सन्मान प्रथमच आम्ही संघ नाचून झाल्याबरोबर तुम्हाला आम्ही सन्मान चिन्ह देणार आहोत सन्मानित करणार आहोत।
सन्मान करण्यासाठी ते बोलावतो गावप्रमुख शिवप्रसाद यांच्या हस्ते तुम्ही आता या व्हिडिओमध्ये बघितलात देवेश्वर आर्यादुर्गा मंदिरातला देवीचा कार्यक्रम हा आज 6व्या माळीचा कार्यक्रम आणि त्या निमित्ताने मंदिरात असलेला संपूर्ण कार्यक्रम महिलांचा हा तुम्ही बघितलात। तर तुम्हाला संपूर्ण कार्यक्रम कसा वाटला, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। राम राम मंडळी।